नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश. स्वागत आहे तुमचं राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, महाराष्ट्राची पोलीस भरती कधी निघेल आता सध्या तरी त्याचे जवळपास काहीतरी सध्या चान्सेस दिसत नाही आहे. ते येईल डिसेंबरच्या आसपासमध्ये. परंतु सध्या जी आहे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये पोलीस भरती होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत. कारण मध्य प्रदेश शासनाने 9,662 पदांच्या पोलीस भरतीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे. नोटिफिकेशन अजून जारी केलेली नाही आहे, परंतु प्रशासकीय मंजुरी जी आहे ती 9,662 पदांसाठी मध्य प्रदेश सरकारने प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. मग मध्य प्रदेशच्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात का? तर हो, महाराष्ट्राचे विद्यार्थीसुद्धा मध्य प्रदेशच्या पोलीस भरतीमध्ये भाग घेऊ शकतात. कारण जर महाराष्ट्राच्या पोलीस भरतीमध्ये कर्नाटकचे आणि मध्य प्रदेशचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात, तर मग महाराष्ट्राचे इतर राज्यांमध्ये का बरं जाऊ नाही शकत? तर जाऊ शकतात. फरक फक्त एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला आरक्षण किंवा वेगवेगळ्या सवलती भेटतात, तर आपल्याला मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण, कोणत्याही प्रकारच्या सवलती भेटणार नाही आहेत. फक्त आपल्याला अर्ज जे करायचे आहेत ते ओपन कॅटेगरीमधूनच करावे लागतील आणि ओपनमध्येच आपली फाईट राहणार आहे. त्यामुळे या मध्य प्रदेशच्या पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारची पोलीस भरती प्रक्रिया पार पडते त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओवर जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीच्या अपडेट्स मी या चॅनलवर तुम्हाला देत असतो. मग मध्य प्रदेशच्या पोलीस भरतीमध्ये तुमचं ग्राउंड कसं असेल, तुमची फिजिकल स्टँडर्ड काय असतील, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर, व्हिडिओ सुरू करूया. चला बघा, जाहिरात आपल्याला कुठं पाहायला भेटेल मध्य प्रदेशच्या पोलीस भरतीची? तर ते मध्य प्रदेश एम्प्लॉईज सिलेक्शन बोर्ड या साईटवर MPESB या साईटवरती तुम्हाला अपलोड होईल, तेव्हा आपल्याला माहिती पडेल. ठीक आहे. पदे किती असतील? तर 9,662 पदे असतील. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी ते फक्त ओपनमध्येच फॉर्म भरू शकतात, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचं तिथं अधिवासाचं डोमिसाईल प्रमाणपत्र आपल्याला मध्य प्रदेशचं नसतं. त्यामुळे कोणत्याही सवलत आपल्याला भेटणार नाही, कुठल्याही प्रकारचं आरक्षण आपल्याला भेटणार नाही. ओपनमध्येच आपल्याला फॉर्म भरावा लागेल. एज किती असेल? तर 18 ते 33पर्यंत, म्हणजे 33पर्यंत जास्तीत जास्त तुमचं वयोमर्यादा असेल. फिजिकल कसं होईल तुमचं? मेलचं होईल 168 सेंटीमीटर त्यांची हाईट असेल आणि फिमेलची हाईट असेल 155 सेंटीमीटर. सिलेबस काय असतो? तर सिलेबस असतो तेच आपलं जसं असतं मराठीमध्ये GK असतं, सायन्स असतं, रिजनिंग असतं, मॅथ्स असतं, करंट अफेअर्स असतं, तेच सिलेबस राहणार आहे. क्वालिफिकेशन काय आहे? तर 10वी आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये 12वी लागतं, पण तिथं मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काही पदांसाठी 12वी असू शकतं, परंतु बेसिकली त्यांना 10वी आहे क्वालिफिकेशन. छाती किती लागते तुमची? जर छाती फिजिकल स्टँडर्ड मोजत असताना ते कमीत कमी 81 असावी आणि फुगून ती 86 म्हणजे 5 सेंटीमीटर तुमची छाती फुगली पाहिजेत. कमीत कमी 81 सेंटीमीटर असणे अनिवार्य आहे. ठीक आहे. निवड प्रक्रिया कशी असणार आहे? तर निवड प्रक्रिया आपल्याकडे पहिले काय होतं? पहिले ग्राउंड होतं, तिकडे पहिले पेपर होतं. मध्य प्रदेशमध्ये पहिले पेपर होतं, पण पेपर पण सुद्धा तो हिंदीमध्येच होणार आहे. विषय कोणकोणते असतील? आता हे विषय हेच आहे, मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर्स, GK, सामान्य विज्ञान हेच आहे. फक्त पेपर आपला हिंदीमध्ये होणार आहे. पहिले पेपर होईल, त्याच्यानंतर त्याचा कट ऑफ लागेल. कट ऑफनुसार मग त्याच्यात तुम्हाला ग्राउंडच्या प्रक्रियेला बोलावलं जाईल. ग्राउंडच्या प्रक्रियेच्या अगोदर तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होते. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे काय? तर तुमचं हाईट, वेट, चेस्ट जे काही असतील ते सगळं तिथं मोजमाप केली जाईल. त्याच्यामध्ये जर का तुम्ही क्वालिफाय झाले तर त्याच्यानंतर तुम्हाला PETला बोलवतील. PET म्हणजे काय? तुमची ग्राउंडची प्रक्रिया असतील. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असते ती, म्हणजे जेच आपलं रनिंग असते. आपल्याकडे 1600 मीटर असते, तिकडे 800 मीटर आहे. तर मुलींसाठी आणि मुलांसाठी ग्राउंडची प्रक्रिया कशी असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पहिले आपण मेलची पाहूया, म्हणजे मुलांसाठी बघणार आहोत. मुलांसाठी आपल्याकडे 1600 मीटर असतं, तिकडे MPमध्ये 800 मीटर असेल. 800 मीटर किती मिनिटामध्ये? 2 मिनिट 45 सेकंडमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉंग जंप असेल. आपल्याकडे लॉंग जंप नाही. लॉंग जंप पहिले अगोदर होती, जेव्हा 100 मार्कांचं ग्राउंड व्हायचं तेव्हा. आता आपल्याकडे लॉंग जंप नाही आहे, परंतु मध्य प्रदेशच्या पोलीस भरतीमध्ये लॉंग जंप अजूनही होते. लॉंग जंप किती फुटाची असणार आहे? 13 फुटांची लॉंग जंप असणार आहे मुलांसाठी. मुलींसाठी लॉंग जंप किती आहे? 10 फुटाची असणार आहे. मुलांसाठी गोळाफेक आहे 5.8 मीटर, जो आपल्याकडे आहे जेन्युइनली तोच तिकडे पण होणार आहे. मुलींसाठी सुद्धा गोळाफेक असणार आहे 4 किलोचा गोळा 4.6 मीटरसाठी.
आणि मुलांचा गोळासुद्धा 7.26 किलोचा जो आपल्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस भरतीमध्ये असतो तसंच तिकडच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा असणार आहे. तर ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण MP च्या पोलीस भरती संदर्भात माहिती पाहिली. ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करू शकता. अशाच अपडेट्स मी या चॅनलवर तुम्हाला देत असतो. तर बघा, महाराष्ट्राची पोलीस भरती जेव्हा येईल तेव्हा येईल, परंतु ही भरती तुम्ही आजमावून पाहू शकता. जाऊन पाहायला हरकत काय, लागले तर लागले, नाही लागले तर नाही लागले. परंतु मग प्रॅक्टिस चालू असेल तुमची, मध्य प्रदेश कोणतंच लांबणीचं आहे, आपल्याला शेजारचं राज्य आहे, जाऊन पाहायचं काय हरकत आहे. लागले तर चांदी. ठीक आहे, धन्यवाद.